मनापासून दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. व्हेरी फर्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते. अगदी मात्र राहुल आणि निखिल ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना स्ट्राईकला निखिल, नॉन स्ट्राईकला राहुल. गोलंदाज बघूया, गोलंदाजी मार्कवर वानगाव संघाकडून कोण असणार. इथे टॉस जिंकल्या सकाळच्या सत्रामध्ये वानगाव टीमने आणि क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. टार्गेट घेणं पसंत केलेलं प्रत्येक टीम आपण बघू शकतात की टार्गेट घेणं पसंत करते आणि खास करून आंबटकोट मैदानावर पहिली क्षेत्ररक्षण करणं प्रत्येकाला आवडते, कारण की चिसेबल मैदान आहे. परंतु आजचं आधुनिक क्रिकेट आहे, या आधुनिक क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. आपण बघू शकता की ज्यानुसार दांडीच्या कर्णधारांनी सांगितलं की आम्ही पहिले बॅटिंग करणं पसंत केलं असतं आणि त्यांना तेच मिळालं. भले टॉस गमावला परंतु त्यांच्या मनासारखी त्यांना बॅटिंग भेटलेली आहे. स्ट्राईकला फलंदाज निखिल, नो स्ट्राईकला फलंदाज राहुल आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय तो म्हणजेच कैवल्य. सुरुवात होत असताना पहिल्या मॅचची चला स्पीडअप ठेवा. दोन्ही टीमला विनंती असेल. टोटल 6 मॅच आपल्याला खेळवायच्या आहेत. 6 ओव्हरच्या 10:30 वाजून गेलेले आहेत आणि यावेळेस पहिली मॅच ऑन होताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला डाव्या हाताचा फलंदाज, 2 खेळाडू 38 सर्कल बाहेर, 2 ओव्हरचा पॉवर प्ले असेल आणि इथे आपण बघू शकतात की पंचाचा इशारा येतोय. यस, मॅच स्टार्ट. यस, तुम्हाला 5 ओव्हर फेकण्यासाठी 25 मिनिटं देण्यात येतील आणि 6 ओव्हर तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत 30 मिनिटांमध्ये. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल इकडे मात्र फुलटच चेंडू मिस केलेला आहे. डॉट बॉल येतोय, अगदी डॉट बॉलने सुरुवात झालेली आहे. फुलटच बॉलचा फायदा उचलता आला नाही. बघा 25 मिनिटांमध्ये जर 5 ओव्हर आपण फेकून नाही झालं तर 6व्या ओव्हरमध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. टायमर ऑन असेल पंचाकडे देखील नाही, आमच्याकडे देखील. दोन्ही टीमला कुंबॉक्स मधून शुभेच्छा. चेंडू जाऊ दिला, किपरच्या हातामध्ये जाऊन यावेळेस विसावतोय. वाईट चेंडू आलाय. आजची पहिली धाव एक्स्ट्रा मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. वाईट बॉल. धावेचा श्री गणेश जर बघायला गेलं तर सिंगलने वाईट बॉलने झालेला आहे. यस, बघायला गेलं तर 10-32 पहिला बॉल पडलाय. इथे मात्र त्यानंतर 25 मिनिटं 5 ओव्हरसाठी. व्हेरी बॉल, गुड बॉल, प्रॉपर ब्लॉक चेंडू अगदी मात्र टाकला जातोय. चेंडू गेला किपरच्या हातामध्ये. आमचे बरत घरात इथे उपस्थित झालेले आहेत. नक्कीच अंबटकोट मैदानावर क्रिकेटची स्पर्धा आणि भरतमामन असेल असं होणार नाही. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघू शकतात की अजयजी घरत या स्पर्धेचे सर्वेसर्वा त्यांच्या शुभस्थ टॉस झाला. बॉल प्रॉपर ब्लॉक चेंडू, परंतु इकडे काय घडतंय, नशिबाची साथ मिळत असताना फलंदाज झाला. इतका चांगला चेंडू आणि त्यावर कोणी अपेक्षित केलं नसेल की चौकार येईल आणि हा चौकार आलाय. बॅटच्या कोणत्या बाजूला लागला काही माहिती नाही, परंतु फटका 4 धावेसाठी गेलेला आहे. अगदी कालच्या दिवसामध्ये बघितलं तर चॅम्पियन्स ट्रॉफी दुसरी सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळाली. जो रेकॉर्ड होता चॅम्पियन्स ट्रॉफीचा 354चा नुकताच मात्र झाला होता, तो म्हणजेच ऑस्ट्रेलियाचा. तो रेकॉर्ड ब्रेक केला न्यूझीलंडने. 362 धावा बनवल्या आणि साऊथ आफ्रिकेला पराभूत केला. जाता जाता डेव्हिड मिलरची एक सुपर इनिंग पाहायला मिळाली. सेंचुरी त्याच्या बॅटमधून आली, परंतु त्या सेंचुरीला जर किंमत विचारली तर 0 किंमत, कारण की संघाला तो विजय देऊ शकला नाही. त्यावेळेस फटका फसला, उंच गेलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक, परंतु 3 खेळाडूच्या मध्ये चेंडू अगदी पडतोय नमस्लँड मध्ये. कधी कधी खराब टायमिंग होणं देखील चांगली गोष्ट असते फलंदाजासाठी आणि पाहायला मिळालं. निखिल आपण बघू शकतात टायमिंग प्रॉपर नव्हतं. हरेश जे घरात यांचं देखील सहर्ष स्वागत. फायर संघातील अष्टपैलू खेळाडू, एक सुंदर कर्णधार, शांत कर्णधार आणि उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज अशी मात्र हरेश जी घरात इकडे उपस्थित झालेले आहेत. वन साईडला मात्र वळवला चेंडूला. ओहो, खराब क्षेत्ररक्षण, थोडी जजमेंट झालेली यावेळेस 38 सर्कलच्या क्षेत्ररक्षकाकडून. चेंडू अगदी चौकारासाठी. दोन्ही चौकार जे आले ते दोन्ही चौकार मात्र ते फटके प्रॉपर नव्हते. एजचे फटके मात्र लागत असताना चौकार आले आहेत. गोलंदाज थोडा हताश निराश असेल. मी म्हणेन की गोलंदाजाने मात्र खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. हा विजय गोलंदाजाचा आहे. स्कोरबोर्ड 4ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 10 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 बॉल 10 धावा. दोन्ही चौकार मात्र नशिबाचे.
यावेळेस फटका फसलाय. 38 सर्कल मधला चित्ररक्षक कॅच करणार. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मात्र हा पहिला विकेट येतोय. मोठा विकेट राहुल बॅक टू डगआउट. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार नक्की आले परंतु एक विकेट देखील मिळालेला, ब्रेक थ्रू दिलेला इकडे मात्र आपण बघू शकतात. एक चौकार एच लागून दुसरा चौकार मिस स्प्रिंटचा आणि त्यामुळे जर बघायला गेलं तर स्कोरबोर्डवर 10. ज्याप्रमाणे माणगाव टीमने सांगितलं की 60च्या मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू, तर दांडी संघाने देखील सांगितलंय की 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. नेव्या चेंडू जवळपासून आपण बघू शकता. आता या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजाचा देखील बोलबाला पाहायला मिळतो, कारण की आपण बघू शकता हा चेंडू प्रॉपर टायमिंगने आणि ताकदने तुम्हाला खेळावा लागतो तेव्हा तो मैदानाच्या बाहेर जातो. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जात असताना कुलदीप अगदी बरेचसे चेंडू आपल्याला टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहेत. खास करून सुरुवातीच्या काळामध्ये MRIचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉल म्हणायला हरकत नाही. अगदी मात्र त्या बॉलवर 8 ओव्हरच्या मॅचेस खेळल्या जायच्या आणि त्या 8 ओव्हरमध्ये सुरुवातीचे 3 ते 4 ओव्हर जवळजवळ ढकलून खेळणं काम असायचं. ओपनर बॅट्समन, 1 डाऊन बॅट्समन, 2 डाऊन बॅट्समनचं, कारण की खूप लोकर असायची त्या बॉलला आणि ती लोकर घासेपर्यंत मात्र हळूहळू सिंगल डबल एखादा चौकार गॅपमध्ये शोधावा लागायचा. परंतु आता मात्र क्रिकेट तसं नाही आहे. आता मात्र पॉवर प्ले आहे, तेव्हा पॉवर प्ले नसायचा. 11 खेळाडू 38 सर्कल बाहेर बाउंड्री लाईन जवळ असायचे. आता मात्र 4 खेळाडू 38 सर्कलमध्ये असतात. त्यामुळे अलग अलग स्ट्रोक देखील पाहायला मिळतात. हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय, रिव्हर्स स्वीप पाहायला मिळते, पॅडल स्वीप पाहायला मिळते, पल्लू स्कूप पाहायला मिळते. असे स्ट्रोक आपण बहुशः टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि शेवटचं षटक. 3 खेळाडू 38 सर्कल बाहेर. ऑफसाईडला प्रोटेक्शन, ऑन साईडला प्रोटेक्शन आहे. डाव्या हाताचा फलंदाज आहे समोर. शॉर्ट बॉल, खराब बॉल, पुल केला इकडे मात्र हॅलो पहिल्या 2 बॉलमध्ये जर विचार केला तर पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर सिंगल. पुन्हा शॉर्ट चेंडू हाताळलाय परंतु अगदी बाहेर आहे. पंचाच्या आत खुलताना वाईट चेंडू होते. ऑप्शनच्या खूप बाहेर चेंडू हाताळला जातो आणि शॉर्ट देखील होता, हाईटला देखील होता. पंचाने लगेच मात्र आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला वाईटचा. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 16 धावा या धावफलकावर आतापर्यंत लागल्या जात आहेत. वेगावर चेंडू गोलंदाजी होत आहे परंतु शॉर्ट चेंडू होत आहे. अगदी यावेळेस मात्र कव्हरच्या ठिकाणी फटका खेळला जातोय. शॉर्ट कव्हरला चेंडू अडवला, 1 धाव मिळेल. वानगाव संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं. बॅटिंग करत असताना आता मात्र दांडी टीमच्या धावा झाल्यात, त्या म्हणजे 17 स्कोर कार्डवर आता मात्र पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर मात्र 2 सिंगल पाहायला मिळतात. उलट चेंडू यायचे लागले. शॉर्ट थर्डमॅनला इकडे क्षेत्ररक्षण होणार. खराब मी म्हणेल की थोडी बॅटिंग होत असताना निखिल कडून, कारण की वारंवार त्याला फुलटच चेंडू भेटत आहेत आणि चेंडूचा फायदा उचलता येत नाहीये. कारण की पॉवर प्लेचा ओव्हर आहे, त्यामध्ये फुलटच चेंडू म्हणजेच ब्रेड अँड बटर असा हा चेंडू म्हणायला हरकत नाही फलंदाजासाठी आणि तो चेंडू गमावला. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 18 धावा धावफलकावर. पण शॉर्ट पे चेंडूला अगदी मात्र यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळला आहे. चांगला फटका कव्हरच्या ठिकाणी येतोय. 1 बाउन्स, सीमारेषा पार. साहेब चषक चौकार, 4 धावा.
चौबाजूला आपण बघू शकतात की भगवा रंग आपल्याला पाहायला मिळते. साहेब चषक आपल्याला पाहायला मिळते. साहेब म्हणजे एकच साहेब बाळासाहेब आणि त्यांच्याच नावाने ही स्पर्धा भरवण्यात येते दरवर्षीप्रमाणे यंदाही. चार धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 22. यावेळी चांगला चेंडू अगदी बॅटच्या समोरून फिरवले चेंडूला. आतापर्यंत मात्र शॉर्टपिच चेंडूचा वापर केला परंतु इथे मात्र आपण बघू शकतात अगदी बॅटच्या जवळून समोरून चेंडूला वळलंय आणि बेट केलं फलंदाजाला कुलदीपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 22 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. अगदी बघायला गेलं तर 11च्या सरासरीने अगदी बघायला गेलं जास्त धावा देखील दिल्या नाहीयेत आणि कमी धावा देखील झाल्या नाहीयेत. बॅलन्सिंग जे टोटल म्हटली जाते दोन्ही टीमसाठी ती टोटल आपल्याला पाहायला मिळते स्कोरबोर्डवर 22-1. एक उजवा तर एक डावा मैदानाच्या आतमध्ये त्यामुळे वारंवार चित्ररक्षण देखील बदललं जात आहे. आता मात्र फील्ड प्लॅन खोललं जाईल. 5 खेळाडू आपण बघू शकता 38 सर्कल बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. केवळ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत असताना षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 3 ऑन साईडला 3 खेळाडू लॉंग ऑन आहे. डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग त्याप्रमाणे आपण बघू शकतात. वाईडिश लॉंग ऑफ ठेवण्यात येतोय आणि डीप पॉईंट आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता फलंदाजाने. पहिला गोलंदाजाने चेंडू ऑप्शनच्या अगदी बाहेर फेकलाय. डॉट बॉलने सुरुवात केली. वेगावर स्वार गोलंदाज पाहायला मिळतात. कव्वेला देखील अगदी बघायला गेलं तर ज्यावेळेस क्रिकेटचा रॅपिडनेस पाहायला मिळाला गोलंदाजामध्ये. प्रॉपर ब्लॉक चेंडू हलक्या हाताने ढकलून काढले यावेळेस फलंदाजांनी. चांगली ग्राउंडिंग क्षेत्ररक्षण आपण बघू शकतो पाहायला मिळते. नवीन कोरा करकरीत चेंडू टाकणं ही देखील एक कला असते. खास करून ओपनिंग गोलंदाज पॉवर प्लेला फक्त 2च खेळाडू 38 सर्कल बाहेर त्यामध्ये नवीन कोरा करकरीत बॉल आपल्या हातामध्ये असतो आणि तो हाताळणं तेवढं सोपं नाहीये. परंतु कैवल्याने खूप चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर मात्र त्याला पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केलंय 3ऱ्या षटकामध्ये. नफा झाला 23-23. खराब चेंडू फुलटा चेंडू गोलंदाजा स्पीडचा वापर केला इनफिल्डच्या वरून चौकार येतोय. 4 धावा. थोडा चान्स होता अवघड चान्स होता हाफ चान्स होता परंतु इकडे चेंडू जर बघायला गेलं तर निघून गेला डोक्यावरून. मी म्हणेल की 38 मध्येच राहण्याची मर्यादा ठेवली मला वाटते क्षेत्ररक्षकाने. थोडं बाहेर जाऊन क्षेत्ररक्षण केलं असतं तर एखादा चेंडू हातात आला असता. क्विक रिॲक्शन दिलं नाही आणि त्यामुळे मात्र 4 धावा पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड 4ने पुढे जाईल. यॉर्करच्या शोधामध्ये गेला होता गोलंदाज. चांगला चेंडू हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हटलं जातं. चौकार आलाय मोठा हिट आलाय. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. स्कोरबोर्डला चालू ठेवणं गरजेचं आहे. स्कोरबोर्डचा विचार केला 28 धावा या धावफलकावर लागले जात आहेत. षटक क्रमांक 3 चेंडू फेकून झाले ते म्हणजे 4. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत 3ऱ्या षटकामध्ये. 28 धावा धावफलकावर. फर्स्ट बॅटेड फटका सजवलाय. मिड विकेटला मात्र इकडे गॅप मध्ये आहे चौकार. अगदी अभ्यास आपण बघू शकता 2 खेळाडू मधून गॅप शोधलाय निखिलने. 4 धावा. स्कोरबोर्ड 4ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 32 धावा धावफलकावर. खूप चांगला स्ट्रोक निखिलच्या बॅट मधून यावेळेस मिडल टू मिडल प्रॉपर टायमिंग झालं. 32 स्कोर कार्डवर 2 चौकार आलेत आतापर्यंत. 3ऱ्या षटकामध्ये रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका फसलाय उंच गेलाय. यस नो यस विकेट कॅच आउट. अगदी मात्र सरळ बॅटीने धावा येत होत्या आणि मात्र आजचे आधुनिक क्रिकेट आहे. प्रत्येक फलंदाज मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करतो. एक चौकार आला आणि त्यानंतर मात्र पुढचाच चेंडूवर स्विच करण्याचा प्रयत्न. हा रिस्की स्ट्रोक आहे. लगे तो आबाद नाही तो बर्बाद असा हा स्ट्रोक आणि त्यामध्ये मात्र फसला फटका निखिलचा. पतावा लागेल. मेन बॅट्सर मैदानाच्या आतमध्ये जाणार. जिग्नेश. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा बरोबर जर बघायला गेलं तर लगभग 11ची सरासरीच मेंटेन केलेली आहे. इथे मात्र साईनगर दांडी बी संघाने
चौथ्या षटकामध्ये गोलंदाजाला येतो म्हणजेच जय. चौथ्या षटक जय हा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट मधल्या भरपूर स्पर्धा पालघर भागामध्ये देखील खेळल्या जातात. त्यामधील एक नामांकित स्पर्धा साहेब चषक 2025 भव्य दिव्य आयोजन. आजचा दुसरा दिवस स्पर्धेचा आणि दुसऱ्या दिवसामधली पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक बाजूला साईनगर दांडी बी आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल ती म्हणजेच माणगाव. विपुल 11 माणगाव. पहिला बॉल डाव्या हाताचा गोलंदाज बेट केलाय फलंदाजाला. शॉर्ट थर्डमॅनला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, कीपरकडून थोडी चुकी झाली होती. अगदी क्लोज किपिंग करत असताना मात्र घारीची नजर असणं देखील गरजेचं आहे, कारण की चेंडू अगदी बॅट्समनला बीट करून येतो तुमच्याकडे. डॉट बॉल पकडणं तेवढं सोपं नाही. आणि खास करून डाव्या हाताचा गोलंदाज जेव्हापर्यंत डाव्या हाताचा फलंदाज समोर होता तोपर्यंत थांबवण्यात आला होता. आता मात्र आपण बघू शकतात की डाव्या हाताचा गोलंदाज इंट्रोड्यूस केलाय, कारण की मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर डाव्या हाताचा फलंदाज बाद झाला. काय फटका खेळलाय, परंतु वेगाने येतोय या वेस्ट क्षेत्ररक्षक. खराब रनिंग बिटवीन द विकेट. 2 झाल्या पाहिजे होत्या इथून, कारण की इथे हे मैदान मोठं आहे, इथून आरामात 2 होतात. परंतु इकडे एकच धाव कंप्लीट केली दोन्ही फलंदाजाने. आपण बघू शकतात कुलदीप आणि जिग्नेश यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला जिग्नेश आहे. दुसऱ्या चेंडूवर आले 1 धाव. स्कोरबोर्ड 33 धावा धावफलकावर. एज लागलाय इथे मात्र थोडा पुढे पडतो क्षेत्ररक्षकापेक्षा. मनमोह चेंडू अडवला जातोय गलेरी झोनमध्ये. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 34 धावा धावफलकावर. अनुमान डाव्या हाताचा फलंदाज जेव्हा समोर असतो तेव्हा डाव्या हाताच्या गोलंदाजाला वारंवार थांबवण्यात येतं. कित्येकदा पाहिलेलं आहे, परंतु उजव्या हाताच्या गोलंदाजासाठी हे कोणता प्रॉब्लेम पाहिला नाही कधी. उजव्या हाताचे फलंदाज येतात जातात, परंतु उजव्या हाताचा गोलंदाज कधी म्हणत नाही की मी ओव्हर टाकत नाही. परंतु इकडे डाव्या हाताच्या गोलंदाजाबद्दल मात्र हे निश्चित पाहायला मिळते नेहमीच. त्यावेळेस मात्र फुलटस होता, परंतु स्टेप आउट केला, टायमिंग करता आला नाही, त्यामुळे मात्र 1 धाव पूर्ण केली. हा सिंगललाच आला चेंडू. जागेत असता क्रीजमध्ये असता तर मात्र एखादा चांगला स्ट्रोक खेळता आला असता. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार. स्कोरबोर्ड 35 स्कोर कार्डवर. येणारे चेंडू अजूनही बाकी असतील. या षटकातील 2-4 मध्ये 3 खर्च केलेत. पहिला चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावर हाताळला, दुसरा चांगला फटका खेळला, परंतु त्यानंतर मात्र एकच धाव आली. पाचवा बॉल चौथ्या षटकामधला. स्लोवर फसवण्याचा प्रयत्न केला, परंतु फलंदाजाने पिक केलं या चेंडूला आणि पाठवलंय डीप मिड स्कोअर लेग रिजनला. षटकार 6 धावा. अगदी जिग्नेशच्या बॅटमधून हा चांगला फटका येतोय. चेंडू फसवा चेंडू. यावेळेस गती परिवर्तन इथे मात्र रेड केलं फलंदाजाने आणि पाठवून दिलं चेंडूला षटकारासाठी. 6 धावा. 6 धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 41 धावा धावफलकावर. क्रिकेटच्या खेळामध्ये सर्व पाहायला मिळेल. डॉट चेंडू, विकेट, षटकार, चौकार. पण एकदा खूप चांगला फटका आहे. अगदी मात्र स्टँड अँड डिस्पॅच हा फटका खेळला जातोय कव्हरच्या ठिकाणी. गॅप शोधला इकडे मात्र फील्ड प्लॅनला खेळलं जात आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 45. आता मात्र थोडी सरासरी वाढवली. जी 11ची होती ती 11-25 झालेली आहे. आणि आता मात्र 2 ओव्हर बाकी आहेत, म्हणजेच पुढच्या 2 ओव्हरच्या डेथ ओव्हर आहेत. हाणामारीचे षटक ज्याला म्हटलं जातं त्याला सुरुवात होणार आहे. आणि जिग्नेशला लय मिळालेली आहे. सलग 2 चेंडूवर 2 चांगले हिट, एक ऑन साईडला एक ऑफ साईडला. आणि मैदानाच्या चौबाजूला बाजूला खेळणारा जेव्हा फलंदाज समोर असतो तेव्हा टेन्शन असते, कारण की पहिला फटका मात्र स्वीपचा होता, तर दुसरा फटका खडे खेळण्यात आला कव्हरच्या ठिकाणी ओव्हरपेच चेंडूला. आता चर्चा करतायत मात्र वाणगाव टीम. इथेच 5वं षटक कोणाकडून हाताळायचं. आमचे मान्यवर अभिजित गौडा देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. अगदी सकाळच्या सत्रामध्ये क्रिकेट प्रेमी मैदानाच्या चौबाजूला प्रेक्षक म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र वाट बघत आहेत 9 तारखेची चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, इंडिया वर्सेस न्यूझीलंड. त्याचप्रमाणे सकाळपासून ते आतापर्यंत आपण बघू शकता निरंजन गरत इथे उपस्थित आहेत. कालच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ केला आणि
आपल्या संघाला क्वार्टर फायनलमध्ये पोहोचवलेला आहे. खास करून सुरुवात केली मयुरेशने, खूप चांगली बॅटिंग केली. त्यानंतरचं बघायला गेलं तर पुष्कर, कृपेश आणि त्याच्या जोरावर काल 84 धावा बनवल्या, 85 धावा डिफेन्स केल्या. 39 धावा पुष्करच्या बॅटमधून काल आल्या. पहिलाच बॉल, परंतु काय फटका खेळला इकडे. कार्पेटला रोड करत असत, जमिनीला गुदगुल्या करत असत, चेंडू निघून गेलाय सीमा पार. येतोय साहेब चषक, चौकार, 4 धावा. दोन मिनिटं थांबा पण सर, प्रेक्षकाला विनंती, मैदानामधून नाही जायचं, मॅच ऑन आहे. चार धाब्याने मात्र सुरुवात होत असताना 5व्या षटकाची स्कोरबोर्ड 49 धावा धावफलकावर. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न बघा. पहिला फटका मात्र खूप चांगला खेळला, अगदी प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळलं. चेंडूला पाहिलं, निहारलं आणि त्यानंतर मात्र स्ट्रोक सजवला. आणि पुढचा स्ट्रोक जो आजचा टिपिकल स्ट्रोक आहे टेनिस क्रिकेटचा, क्रॉस बॅटेड, तो फटका सजवण्याचा प्रयत्न केला आणि डॉट बॉल आला. गोलंदाज सुभाष आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या चेंडूवर सिंगल मात्र इकडे मिळेल. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 50 धावा इथे दांडी संघ पूर्ण करते. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत आणि ज्या रीतीने बॅटिंग होत आहे, दांडी संघाने सांगितलं 60 पंत जाण्याचा प्रयत्न करू, त्याच्याहून पुढे जातील असं वाटतंय. आणखी या रन रेटने मात्र 60च्या वर जातील. खराब क्षेत्ररक्षण, परंतु यावेळेस लगेच चेंडू अडवलाय, चुकीला सुधार केला यावेळेस क्षेत्ररक्षकाने. एक धाव, स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 51, 51. अजून 8 चेंडूचा खेळ बाकी पहिल्या फेरीमध्ये. यावेळेस थोडी येऊन स्ट्रोक खेळलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक चुकी झाली आणि इकडे सोपा कॅच ड्रॉप. कालच्या दिवसामध्ये असाच काही खेळ पाहायला मिळाला फायर बे संघाकडून. कॅच ड्रॉप केला आणि मॅच गमवावी लागली. एक कॅच प्रीतम घरातने सोडला आणि एक कॅच साजन घरातने सोडला आणि मॅच गमवावी लागली. सुजल मोरेचा तो कॅच होता दोन्ही वेळेस. धावसंख्येचा विचार केला तर 52. पुन्हा एकदा ऑफ साईडला मात्र फटका खेळलाय. वारंवार ऍक्शन मध्ये दिसतो हा क्षेत्ररक्षक आणि एक पूर्ण केले आणि चटकन 2 पूर्ण केला पाहायला मिळते. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण होत असताना 3 धावा पूर्ण केलेल्या. स्कोरबोर्ड 3 ने पुढे जाईल. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 55. 55 बरोबर 11ची सरासरी मेंटेन केलेली आहे. 55 धावा धावफलकावर. बरोबर 23 मिनिटांमध्ये वाणगाव संघाने मात्र 5 ओव्हर फेकलेले आहेत. अगदी डिसिप्लिन इकडे दाखवलेल्या वाणगाव संघाने. धन्यवाद वाणगाव टीम. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच प्रवीणजी किस्ते साहेब इकडे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. ऑफिशियल कॉल असेल दोन्ही टीमला. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच आंबेडकर नगर पाम आणि त्यांच्या विपक्ष साई एकता बिरवाडी अशी ही मॅच असेल. एक बाजूला अल्केश तर दुसऱ्या बाजूला बिरवाडीचा वंडर बॉय कीर्तेश. पाच षटकाच्या समाप्तीनंतर 55 धावा ह्या धावफलकावर 11च्या सरासरीने.
विकेटचा विचार केला तर विकेट गेले ते म्हणजेच 2. निखिलच्या बॅटमधून 16 आला, राहुलच्या बॅटमधून 4 आणि इथे मात्र जिग्नेश आणि कुलदीप अगदी चांगली बॅटिंग करत असताना 15 धावावर जिग्नेश खेळतो आणि 18 धावावर कुलदीप खेळतो. तो कॉन्ट्रीब्यूट देत असताना प्रत्येक जण आपल्या टीमसाठी, कारण की करणं गरजेचं आहे. 11 जण जेव्हा कॉन्ट्रीब्यूट करतील तेव्हा मात्र मॅच विन करता येते. पहिलाच बॉल जाऊ दिला, पंच लाईन चेक केली, इंटरेक्टेड आहेत. यावेळेस मात्र व्हाईट बॉल दिलेला आहे. अगदी बघितलं तर यावेळेस ऑफस्टमच्या बाहेर चेंडू फेकण्यात येतो. वाईड यॉर्करच्या शोधामध्ये गेला होता गोलंदाज, पण तो जास्त बाहेर. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 56 फक्त 56. उलटा चेंडू एज लागली, परंतु धावा येत आहेत. धावा थांबत नाहीयेत. नशिबाची साथ सुरुवातीपासून मात्र दांडी बीच्या बाजूने आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी बघायला गेलं तर फुलटच चेंडू कनेक्शन चांगलं नव्हतं, परंतु इकडे गॅपमध्ये गेला चेंडू आणि वेगावर स्वार गोलंदाज. इथे मात्र यावेळेस 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 60 60 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा मात्र पंच वाईट आहेत. वाईटचा इशारा येत आहे. सकाळच्या सत्रामध्ये थोडी कवायत पंचाला देखील करायला लावतायत गोलंदाज. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 61 61. अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 61 धावा धावपलकावर लागल्या जातात आणि या धावा बनवताना कोणताही मात्र असा हाणामारी करताना फलंदाज दिसला नाही. अगदी मात्र इझिली स्ट्रोक खेळलेले आहेत. अगदी मात्र यावेळेस पुन्हा एकदा खराब गोलंदाजी होत असताना प्रॉपर टायमिंगने, कोणताही संघर्ष नाही, अगदी शांत चित्तेने मात्र स्कोरबोर्ड धावता ठेवलेला आहे. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. 62 6 आहे. 1 आहे. 1 आहे. एक 6 आहे. चौकार आणि सिंगल डबल नाही, त्यामध्ये फक्त 1 6 आहे. बघा हे देखील हरेश गरजची ही ओळख आहे. शांत कूल माइल्ड कॅप्टन का सांगतात, त्यांनी आता लगेच सांगितलं की 1 षटकार फक्त आहे त्यामध्ये या 63 धावांमध्ये. अनुमान या 63 धावांमध्ये 5 ते 6 षटकार असतात, परंतु इकडे आपण बघू शकतात. स्प्रे घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. 8 चौकार. मात्र कौतुक करेल दोन्ही फलंदाजाचं आणि कौतुक इकडे मात्र हरेश गरतने देखील केलं, कारण की त्यामध्ये चौकार आहेत, सिंगल डबल आहेत. ज्याप्रमाणे विराट कोहली, स्टीव्हन स्मिथ मैदानाच्या आतमध्ये आल्यावर कधी 30-40 धावा बनवून जातात कळायचं नाही, अशा रीतीने या धावा बनवलेल्या आहेत. यावेळेस मात्र चांगला चेंडू, अगदी फ्लोरलेनचा फुलटच चेंडू लॉंग ऑफ रिझनला खेळतो. आता वेगावर येतोय गोलंदाज क्षेत्ररक्षक, कारण की त्याला माहिती आहे इथून मात्र 2 पूर्ण होतात, त्यामुळे मात्र अगदी चपळाई दाखवावी लागेल. 1 धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 64 64 धावा धावपलकावर. अगदी चॅम्पियन्स ट्रॉफीची मॅच हरल्या मात्र स्टीव्हन स्मिथने देखील मात्र रिटायरमेंटची घोषणा केली. एक उत्तम दर्जाचा कॅप्टन आणि खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला टीम ऑस्ट्रेलियाकडून. डॉट बॉल येतोय, बऱ्याच वेळानंतर एखादा डॉट बॉल पाहायला मिळाला, कारण की थोडा प्रेशरमध्ये होता गोलंदाज. चेंडू वाईट देखील टाकत होता, चौकार देखील येत होते, सिंगल मात्र नाही स्कोर पुढे जात होता. म्हणजे डॉट चेंडू नाही आला का गोलंदाजावर प्रेशर आपोआप येतो. आता मात्र 8 चेंडू नंतर मात्र हा डॉट चेंडू आलाय.
स्कोरबोर्ड 64 64. आता फटका सजवलाय, उंच गेलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक यावेळेस कॅच करणार. विकेटचा पतंग जिग्नेश बॅक टू डग आउट. कैवल्य सुपर कॅचिंग करत असताना यावेळेस पाहायला मिळते. थोडासा ब्रेक मिळाला आणि या ब्रेक नंतर मात्र परिवर्तन झाले गोलंदाजीमध्ये. या अगोदर जर बघायला गेलं तर थोडा वरचढ होते फलंदाज, परंतु जो छोटासा ब्रेक मिळाला, स्प्रे आतमध्ये गेला आणि त्यानंतर मात्र गोलंदाजाला लय मिळालेली आहे. ज्याप्रमाणे IPL मध्ये आपण बघितलं असेल की जो 2.5 मिनिटाचा ब्रेक होता तो मात्र वाढवून 7 मिनिटाचा केला होता, परंतु बऱ्याचशा टीमने ऑब्जेक्शन घेतलं की 7 मिनिटाच्या ब्रेकमध्ये भरपूर काही बदल होतो. जो गोलंदाज लयमध्ये आला असतो ती गोलंदाजी होत नाही त्याच्याकडून, जो फलंदाज लयमध्ये आला असतो त्याच्याकडून ती फलंदाजी होत नाही. 7 मिनिटाचा ब्रेक हा मोठा ब्रेक होतो, त्यामुळे पुन्हा एकदा मात्र 2.5 मिनिटाचा ब्रेक करण्यात आला. हा देखील मात्र क्रिकेटचा एक मोठा भाग आहे, आपण बघू शकता. आता महत्त्वपूर्ण भाग आहे. शॉर्ट बॉल मारण्याचा प्रयत्न, आता नवीन बॅट्समन मध्ये आला आणि त्यावर आपण बघू शकतात खराब चेंडू एक धावेवर. यावेळेस आपण बघू शकतात समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजाला. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 6 षटकानंतर 65 65 आणि 11च्या सरासरीने आज 11ची सरासरी ही पाहायलाच मिळते. 66 धावा बनवायचे कंपल्सरी चेस हा नियम असेल हे लक्षात घ्या. 66 बनवायचे आहेत विपुल 11 मानगाव टीमला. चला बोथ ऑफ टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेन टॉससाठी या. साई एकता बिरवाडी आणि त्यांच्या विरुद्ध आंबेडकर नगर पाम, दोन्ही टीमचे कॅप्टन या. डॉन पाम, आंबेडकर नगर पाम कॅप्टनला पाठवा.
चला पाम टीमला विनंती असेल, आपला कोणी प्रतिनिधी आला असेल तर कृपया करून कॉम्बॉक्समध्ये पाठवा. समोरच्या टीमचा कॅप्टन आलेला आहे. आंबेडकर नगर पाम ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. 66 धाब्याचं टार्गेट आहे. यावेळेस सँडी आणि प्रथमेश. अगदी सरावलीच्या मैदानावर सँडीची इनिंग आठवते. हाफ सेंचुरी झळकवली होती SSC सालवड संघाविरुद्ध. अगदी एकटा लढला होता असं म्हणायला हरकत नाही. संघाला विजय करून दिला होता. शेवटचा चेंडू 1 बॉल 2 आणि गौरव ठाकूरकडून कॅच सुटला होता आणि मॅच गमावी लागली होती SSC सालवड संघाला, साई सपडेश्वर सालवड संघाला. पहिलाच बॉल. राहुल हा गोलंदाज वाईडने सुरुवात केलेली आहे. ज्याप्रमाणे आपण बघू शकतात की पहिल्या इनिंगची सुरुवात देखील वाईडनेच झाली होती धाब्याची आणि दुसऱ्या इनिंगची धाब्याची सुरुवात देखील वाईड बॉलनेच झालेली आहे. मागच्या इनिंगमध्ये 5 एक्स्ट्रा चेंडू हाताळले ते पण वाईटचे. तेच आहे, मागच्या इनिंगमध्ये 5 एक्स्ट्रा चेंडू जे हाताळले ते वाईटचे आहेत. आपण बघू शकतात. 65 मधून 5 धावा एक्स्ट्रा चेंडू. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. 38 सर्कलमध्ये चेंडू अडवला जातोय. नकार दिला मात्र सँडीने इकडे. नॉट स्ट्राईकच्या फलंदाजाला डॉट बॉल. ते बघायला गेलं तर 60 धावा बॅटीने आणि 5 धावा एक्स्ट्राने म्हणजे 65 पर्यंत पोहोचले साईनगर दांडी बी आणि 66 धाब्याचं आव्हान दिलेलं आहे. 16 धावा केल्या त्या म्हणजेच निखिलने 4, राहुलने 19 धावा, कुलदीपने आणि जिग्नेशने 20 आणि निखिलने 1. अशा रीतीने मात्र 60 धावा बनवल्या आणि एक्स्ट्राच्या 5 65 पर्यंत पोहोचली. 66 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस आहे. स्वतःचं खातं खोललं इकडे सँडीने. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 2 धावा, 2 चेंडू 2 धावा म्हणतो तरी पॉवर प्ले ऑन आहे. 2 खेळाडू 38 सारखा बाहेर. स्ट्राईकवर फलंदाज. यावेळेस मात्र फटका सजवला आहे. इथे मात्र उंचच गेलाय. नो मॅच लँडमध्ये चेंडू पडतोय. 1 धाव. यावेळेस आपण निषेधात स्विच करण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. आता बॅटच्या पुढच्या टोकाला लागतोय. नो मॅच लँडमध्ये चेंडू पडला आणि 1 धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. धाब्याचा विचार केला. धाबा 3. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नाही झाला. निखिल मात्र चेंडू फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. अगदी बघायला गेलं तर यावेळेस फलंदाजाने स्टेप आउट केलं. अवलांचा वापर केला. बस 1 धाव. 4 मध्ये 4 खर्च केलेत आतापर्यंत. राऊंड द विकेटचा मारा सुरू आहे गोलंदाजाकडून. राहुल आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये शांत ठेवलं आतापर्यंत. ऑन साईडला खेळला जातोय. कॅपमध्ये चेंडू येतोय. पाठलाग सुरू आहे. वेगाने ट्रॅव्हल होत असताना शर्यत इकडे जिंकणार चेंडू. 4 धावा. अगदी टणक चेंडू आहे. फर्स्ट क्वालिटीचा नेव्या बॉल आहे. मिडल टू मिडल आला. टायमिंग प्रॉपर झाला तर नाही थांबत. निघून जातोय सीमापार. चौकार. 4 धावा. स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 8. 11च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. बघायला गेलं तर धावा मोठ्याही नाही आहेत आणि कमीही नाही आहेत. गोलंदाजसाठी किमान 10ची सरासरी इकॉनॉमिकल मात्र ही सरासरी म्हटली जाते ती असणं गरजेचं आहे. आठ धावा थोपलगावर. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. रिस्की स्ट्रोक. पाय चित 3 स्टंपवर सापडलं जाते. अगदी यावेळेस परतावा लागेल फलंदाजाला. प्रथमेश पहिलाच विकेट घेतोय तंबूच्या आसपासला मंद मंद पावल्याने. पाम टीम चला लवकरात लवकर कॅप्टनला पाठवा. समोरच्या टीमचा कॅप्टन आपली वाट बघतोय. साहित्य बिरबडे संघाचा कॅप्टन इकडे आलेला आहे. पाम टीम कॅप्टनला पाठवा. शेवटचा अंतिम कॉल असेल. चला बॅट्समन बाद झाल्यानंतर मात्र लगेच मैदानाच्या बाहेर यायचं. नवीन बॅट्समन तयार ठेवत जा. अनगर टीमला देखील विनंती आहे. प्रथमेश बॅक टू डग आउट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मिहीर. वानगाव टीमच्या बॉलिंग चार्टचा विचार केला तर केवळ 2 षटकामध्ये 20 धावा 2 विकेट. आनंदने 1 ओव्हर 12 धावा. जयने 2 ओव्हर आणि 23 धावा खर्च केला. 1 विकेट. सुहासने 10 धावा खर्च केला शेवटच्या षटकामध्ये.
येस, याच मैदानावर येत्या पुढच्या महिन्यामध्ये फायर क्रिकेट क्लब आयोजित फायर चषक वर्ष 34वा 22 एप्रिल ते 30 एप्रिल आपल्याला पाहायला मिळेल. अगदी मात्र रात्रीची स्पर्धा नाईट क्रिकेट स्विंग अँड मिस डॉट बॉल. प्रत्येक इच्छुक संघाला विनंती असेल की आपण कॉन्टॅक्ट करू शकता टीमची एंट्री करण्यासाठी. दिनेश घरात, किरण राऊत, केतन राऊत, त्याचप्रमाणे निरंजन घरात, हरेश घरात यांच्याकडे आपण कॉन्टॅक्ट करू शकतात. साहिल बॉलर नवीन विश्वनाथ दवणे यांचे सुपुत्र साहिल दवणे आपल्याला पाहायला मिळते. अगदी मात्र यावेळेस पहिला चेंडू खूप चांगल्या रीतीने वळवलाय आणि इथे आपण बघू शकता दुसरा चेंडूवर सिंगल आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 1 पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 9 धावा धावफलकावर लागले जात आहेत. फायर चषक वर्ष 34वा पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल 22 एप्रिल ते 30 एप्रिल. नवरात्रीची स्पर्धा नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. पॉवरफुल साफ चेंडू होता, चांगला स्ट्रोक खेळलाय, पाठलाग सुरू आहे, 2 बाउन्स, बाउंड्री लाईन पार, चौकार, 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 13 धावा धावफलकावर लागले जात आहेत. 66चा पाठलाग सुरू आहे आणि 13 धावा धावफलकावर लागले जात आहेत. अगदी आंबटगोड मैदान सांगितलं म्हणजे इथे 100 टीम देखील खेळतात. आताचं आधुनिक क्रिकेट पाहता, आताची एंट्री फीस पाहतात, मात्र त्याच्यामध्ये थोडी आपण बघू शकतात की कमी टीम खेळणं सुरुवात झालेली आहे. कारण की प्रत्येक टीमला 3-3, 3.5, 4-4 हजार पे पण हे शक्य नाही आहे आणि त्यामुळे आपण बघू शकतात की आता जवळजवळ 9 दिवस म्हणजे 64 टीम तरी पाहायला मिळतील नवरात्रीमध्ये. स्विंग आणि मिस मात्र इकडे अपील केली. यावेळेस मात्र स्पोर्टमॅन स्पीड दाखवत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मात्र खूप कमी खेळाडू असतात ज्यामध्ये आपल्याला ही खेळाडू वृत्ती पाहायला मिळते. कारण की पंचाने अजून डिसिजन दिला नव्हता आणि यावेळेस तंबूच्या दिशेने निघलेला आहे हा फलंदाज, तो म्हणजेच मिहीर. नवीन बॅट्समन आनंद मैदानाच्या आतमध्ये जात असताना 2 विकेट आतापर्यंत गेल्या 13 धावेवर. पॉवर प्लेची 2 षटकं ही खूप महत्त्वपूर्ण असतात, खास करून जेव्हा बॅटिंग झाली असते आणि टार्गेट सेट केला असतो. त्यानंतर मात्र 10च्या आतमध्ये 2 ओव्हरमध्ये थांबवणं ही देखील एक कला गोलंदाजामध्ये असणं गरजेचं आहे. बॅक टू डगआउट मिहीर, नवीन फलंदाज आनंद आपल्याला पाहायला मिळते. परंतु सँडी जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत ही मॅच वानगावकडे आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण की एक क्वालिटी बॅट्समन आहे, त्याच्याकडे प्रत्येक स्ट्रोक आहेत, कव्हरचे स्ट्रोक आहेत, त्याकडे मिड विकेटला स्ट्रोक आहे, मैदानाच्या चौ बाजूला खेळण्याची क्षमता आहे. पण तो आज त्या लयमध्ये अजूनही आलेला नाही आहे. बघायला गेलं तर इथे आपण बघू शकता 13 झाल्यात. सरळ स्ट्रोक खेळला जातोय, 1-handed फिल्डिंग केलंय, बॅरिकेडचा प्रयत्न, 1 धाव, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. अनिलजी बच्छाव साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर. 1 धाव, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 14 धावा. स्लोवर चेंडू अगदी टॉस करून टाकला जातोय. यासाठी खूप हिंमत लागते गोलंदाजाकडे. अगदी बघायला गेलं तर आजचे गोलंदाज मात्र युवा जे गोलंदाज असतात ते स्लो चेंडू टाकण्यामध्ये तेवढी हिंमत दाखवत नाही. आधी विचार करतात की स्लो टाकला तर षटकारच जाईल, परंतु दांडीगावामध्ये ही क्वालिटी आहे कारण की त्यांच्याकडे त्यांचा गुरु देखील तेवढा चांगला आहे. कारण की विश्वभाऊने वयाची 58 वर्ष आतापर्यंत आपण पाहतायत आणि त्यामध्ये जर बघायला गेलं तर त्यांनी 38 ते 40 वर्ष क्रिकेट खेळलेलं आहे. त्यामुळे मात्र नेहमीच त्यांच्याकडून सजेशन दिलं जातं कोणत्याही युवा खेळाडूला की तुमच्याकडे जर स्लोवर चेंडू जरी टाकण्याची ताकद असेल तर तो हाताळा. त्यासाठी मात्र संकोच करू नका, कारण की तुम्ही चांगल्या टप्प्यावर हाताळला तर मात्र तिथे फलंदाज फसला जातो. आणि आता मात्र शेवटचा चेंडू तसाच हाताळला गोलंदाज साहिलने. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला 15 धावा धावफलकावर लागले जातात. 51 बनवायचे आहेत 24 मध्ये. तेच दोन्ही टीमचा जर विचार केला इथे तर मानगाव टीमने मात्र 22 खर्च केला, तर 2 ओव्हरमध्ये इथे खर्च केला त्या म्हणजेच 15.
यावेळेस विकेट येईल का? नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय, प्रॉपर टायमिंग नाही होत आहे, संघर्ष सुरू आहे सँडीच्या मैदानाच्या आतमध्ये. असं म्हणलं होतं प्रत्येक दिवस नवीन असतो, नव्याने सुरुवात करायची असते, शून्याने सुरुवात करायची असते, समोर नवीन टीम असते, दिवस वेगळा असतो आणि आज मात्र तेच पाहायला मिळते. एक धाब्याने स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 16, 2 गडी बाद, 2 गडी बाद 16 धाबा. पहिलाच बॉल सिंगल सुरुवात. आनंदच्या बॅटमधून काय जोराने चेंडू फेकलाय, टी फॉर टॅक. आणि आपण बघू शकतात इथे जसा आला तसा पाठवला, जेवढा वेगाने टाकला त्याच्याहून डबल वेगाने मैदानाच्या बाहेर पाठवला आनंदने. बॅटच्या स्लॉटमध्ये होता आणि थँक्यू व्हेरी मच सांगितलं फलंदाजाने. षटकार 6 धाबा. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला. बॉल बॉय थँक्यू बोला. कुणाला टॉस इथे आपण बघू शकतात की टॉस केला जाईल. साहित्य बिरबाडी आणि त्यांच्या विरुद्ध आंबेडकर नगर पाम. दोन धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 24 धाबा धावपलकावर लागल्याचं. अजूनही 42 धाब्याची गरज आहे. आंबेडकर मैदान आहे इथे मात्र अंतिम क्षणामध्ये धाबा येतात नेहमीच पाहायला मिळते. मोठमोठे धाबा चेस झालेले आहेत. पुन्हा एकदा आनंदचा फटका फसलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कॅच करणार. विकेटचं पतन गॉन बाद. परतावा लागेल आनंदला. बॅट्समन सुभाष मैदानाच्या आतमध्ये येतोय. षटकार आला होता, डबल आली होती, त्यानंतर पुन्हा मोठ्या इकडे जात असताना फटका फसला, कॅच केलाय. गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकतात मिस्टर राहुल. षटक क्रमांक 30. फटका सजवला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. काय कॅच होईल? हा इकडे षटकार आलाय. 6 धाबा. अनिल साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला बिरवाडी टीम टॉस साठी. चला मॅच मध्ये जाऊयात. जिथनं तर आपण पाहिलं तर टॉस बॉक्स मधनं जो टॉस आपण करणार आहोत अनिलजी साहेबांच्या शुभ हस्ते या नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. साई एकता बिरवाडी आणि त्याच्या विपक्ष टीम तोंड हात करेल ती टीम आंबेडकर नगर पाम. या दोन टीम मधनं ती कॉईनच्या दोन बाजू बघून घ्या. एका बाजूने साहेब चषक आहे, एका बाजूने 2025. कॉल दिला जाईल साई एकता बिरवाडी या टीमकडनं.
टॉस जिंकलाय साई एकता बिरवाडी टीमनं. सर्वप्रथम तर तुमचा निर्णय काय? फिल्डिंग येते. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. समोर आंबेडकर नगर पाम संघ आहे, त्यांना किती धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 4 ओव्हर आहेत का? 6 ना. 45. 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. दुसरा कर्णधार विचारण्या अगोदर आधीच निघून गेलाय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अठरा चेंडू आणि 29 धावेची आता गरज आहे. समीकरण छोटं केलं, मागचं मोठं ओव्हर आपल्याला पाहायला मिळालं. तब्बल 2 षटकार 3 षटकार आले. 22 धावेचं षटक. आता मात्र 18-29. साहिल गोलंदाज. ओहो, खराब आहे गोलंदाजी. इथे भीमर हाताळले. पहिला चेंडू, नोचा इशारा यावेळेस पंचांकडून येतोय. स्कोरबोर्ड 1+1 2 ने पुढे जायला आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल. सँडी त्या लय मध्ये आज दिसत नाहीये. अगदी बटर अँड ब्रेड चेंडू मिळाला होता सँडीला, परंतु यावेळेस मात्र कनेक्शन झालं नाही. आज का दिन बंद नाही रहा सँडी का. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 37 धावा धापलगावर फ्री हिट मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते. आणि जडेजाने मात्र यावेळेस सिंबल देखील दाखवला आहे की फ्री हिट आहे. त्यावेळेस मात्र उंच गेलेला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एक पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न दुसरी देखील पूर्ण होत असताना 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. स्कोरबोर्ड 39 स्कोर कार्डवर. किती टाकलं? 41 झालेला. सॉरी, बघ ना. अरे ती दिसते तू काय हे तर इकडेच बघायचे ना. 41 स्कोर कार्डवर आता पाहायला मिळते. 17 मध्ये 25 पाहिजे. 17 चेंडू आणि 25 धावा. एक धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 42-42 स्कोर कार्डवर. 24 पाहिजे 16 मध्ये. बघा, जत गोलंदाजाला मात्र प्राधान्य दिलं जाणे या स्पर्धेमध्ये. काल मात्र एक गोलंदाज जत पकडण्यात आला या स्पर्धेमध्ये, शुभम. अगदी खराब चेंडू मिळत आहेत. सँडी मात्र स्वतःवर नाखुश असेल. इथे जर बघायला गेलं तर युट्यूब लाईव्ह आहे, आपण नंतर पुन्हा एकदा ती रेकॉर्डिंग बघू शकतात की काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. आपण बॅटिंग कशी केलंय हा बघा. अर्ध्यावर झोन मध्ये पावर झोकली, परंतु टायमिंग झालं नाही. मिडल टीमकडून चेंडू आला नाही आणि इथे आपण बघू शकतो एक धाव बॅट बदलण्यात येत आहे सँडीकडून. इथे आपण बघू शकतात की त्या बॅटने खुश नाही आहे सँडी. एक धाव 43 स्कोर कार्डवर. 15 मध्ये 23. अगदी षटकार आला असता तर कुठे ना कुठे अजून समीप गेले असते टार्गेटच्या. 15-23 क्रिकेटचा खेळ आणि निश्चितीचा खेळ आहे. कधी कुठे जाईल काही सांगता येत नाही. 6 मध्ये 6 देखील बनत नाही, 6 मध्ये 20 देखील बनतात, असा हा खेळ आहे. यावेळेस फटका फसलाय, मोठा विकेट येतोय. त्याचं कारण आहे मागचा चेंडू जो खराब खेळला सँडीने. 2 षटकार मात्र लगावले होते शुभमने, परंतु यावेळेस त्याला बाद केलंय, शांत केलंय. कैवल्य नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. साहित्य बिरबाडे टीमने टॉस विन केला आणि क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. चौदा बॉल 23ची गरज. नवीन बॅट्समन कैवल्य. राहुलचा विचार केला तर मात्र पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 22 खर्च केला. क्रिकेट आपण बघू शकता तर प्रत्येक वेळेस बदलला जातो. अपटाऊन क्रिकेटमध्ये आपण बघू शकता तर पाहायला मिळतात कधी पारड्याचं दांडीचं तर कधी पारडं जड
वाणगावचा पुन्हा एकदा फटका फसलाय कॅबलनेचा कव्हरच्या ठिकाणी स्ट्रोक खेळलाय अगदी सरळ हातामध्ये गेलाय चेंडू विकेट येत असताना मागच्या 2 चेंडूवर 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 23 बनवायचे बघा हा एक क्रिकेटचा खेळ अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला 5 गडी बाद 43 सँडी उभा आहे परंतु आज फक्त उभा आहे मेन बॅट्समन मयुरेश यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय आता एकमेव अशा मैदानाच्या आतमध्ये सँडी आपल्याला पाहायला मिळते कारण की 5 गडी बाद झाले आहेत 7व्या क्रमांकाचा फलंदाज मयुरेश मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे 9 चेंडू आणि 7 वर खेळतोय सँडी 23 बनवायचे 13 मध्ये अगदी समीकरण बरोबरीत आहे इथून मॅच दांडी बी कडे देखील जाऊ शकते आणि इथून मॅचचा विचार केला तर वाणगाव टीमकडे देखील जाऊ शकते डेड बॉल दिला जाईल यावेळेस आपण भूषण पंचाकडून डेड बॉलचा इशारा येतोय 13-23 ची गरज आहे काय घडणार काय बिघडणार मैदानाच्या आतमध्ये बघूया लास्ट बॉल 4थ्या षटकामधला धब्बा 43 अगदी बरोबरीत मॅच सुरू आहे नेहमीसाठी गेला होता फलंदाजाने डॉट बॉल येतोय बरोबर जर बघायला गेलं तर 11ची सरासरीकडे वाणगाव टीमने देखील मेंटेन केलेले आहे 12 मध्ये 23 ची गरज आहे 11.50 ची सरासरीने धावा बनवायचे आहेत 23 साईलच्या गोलंदाजीचा विचार केला तर 2 ओव्हरमध्ये फक्त 13 धावा खर्च केला 3 विकेट त्याने महत्वपूर्ण मिळवून दिले आणि जर बघायला गेलं तर 1-9 देखील चेंडू हाताळले त्यामध्ये भीमर तरी देखील एक मात्र बघायला गेलं तर कॅल्क्युलेट गोलंदाजी इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या ओव्हरमध्ये 7 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 गोलंदाज आता मात्र 5व्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय प्रणय 12 चेंडू 23 ची गरज स्ट्राईक वर सँडी पहिलाच बॉल 12-23 खूप चांगला फटका परंतु फसला आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून गॅप मध्ये चेंडू आहे मी पहिलेच म्हटलं जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत मॅच वाणगावच्या बाजूने असं म्हणायला हरकत नाही कारण की सँडीमध्ये ती कुवत आहे कॅपेबिलिटी आहे की मॅच बनवू शकेल कारण की आता मात्र 2 नवीन गोलंदाज यूज करावे लागतील दांडी टीमला कारण की जे प्रामुख्याने 2 गोलंदाज होते त्यांनी 4 ओव्हर फेकून झालेत परंतु येणारे 2 षटकं म्हणजे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्यामधला पहिला चेंडू चौकार आलाय 19 धावेची गरज आहे 11 चेंडूमध्ये स्कोरबोर्ड 47-47 धावा धावपलगावर 66चं आव्हान एक बाजूला माणगाव दुसऱ्या बाजूला दांडी बी पहिलाच बॉल चौकार उलटा चेंडू फटका उंच गेलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रॉपर टायमिंग झाला संघर्ष वारंवार सुरू होतं सँडीचं आणि इकडे मात्र या खेळीला पूर्ण विराम लागत असताना सँडीचा संपलाय खेळ कारण की टिपलाय झेल इथे आपण बघू शकता फुल टच चेंडूचा फायदा उचलता आला नाही विकेट येतोय
नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय अच्छे लाल. जवळजवळ 4 ओव्हर उभा होता आणि एक चौकार. आता मात्र थोडं कॉन्फिडन्स बूस्ट झालं होतं, परंतु त्यानंतर फुलटच चेंडू आणि त्यावर मात्र विकेट. सँडी नाराज करतो आज वनगाव टीमच्या कॅमाला आणि त्यांच्या प्रेक्षकांना. नवीन बॅट्समन यावेळेस मैदानाच्या आतमध्ये माचो आपल्याला पाहायला मिळते. अच्छेलाल म्हणजेच माचो नावाने जास्त फेमस आहे. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 19 बनवायचे. चेंडू 19 दबा. फुल चेंडू वन साइडला फटका सजवला आहे. खराब क्षेत्ररक्षण यावेळेस जिग्नेशचं कॅच वर जाणं गरजेचं होतं. इथे आपण बघू शकतात की फील्ड करताना मात्र मिड विकेटच्या प्रेक्षकाने लक्ष दिलं नाही. चेंडूची वाट बघितली, इथून वाट बघणार तर चेंडू मिळणार नाहीये. चौकार येतो. 4 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 51 धाबा झालेल्या आहेत. आता 15 धाब्याची गरज आहे. 9 मध्ये 15ची गरज. मी म्हणेल की चेंडू देखील फोल्डर्स हाताळलेत, परंतु कॅच उडाला होता. कॅच मग तिथं गेला नाही. क्षेत्ररक्षक ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. पायाला चेंडू लागतोय. एक धाव मिळेल इकडून लेग बायच्या रूपात. स्कोरबोर्ड सिंगलनं पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 52 52 धाबा धावपलकावर आहेत. 8 चेंडू 14 धावेची गरज. 8 चेंडू 14 धाबा. स्ट्राईकला मयुरेश. आणि काय चेंडू हाताळला यावेळेस. क्लीन बॉल. जागा बनवली होती फलंदाजाने. स्टंप दाखवले होते. गोलंदाजाला चॅलेंज केलं होतं आणि स्टंप मध्ये यावेळेस चेंडू फेकलाय. विकेट येतोय. 7वा विकेट आउट होत असताना मानगाव टीमचा. 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 14 धाब्याची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. आणि 9व्या क्रमांकावर फलंदाज जातोय जय. डाव्या हाताचा फलंदाज जय आपण बघू शकता 9व्या क्रमांकावर जात असताना. 7 मध्ये 14ची गरज. यष्टांना वाकवलं इकडे मात्र गोलंदाजाने. क्लीन बोल्ड केलंय मयुरेशला. किपिंग करताना थोडी दुखापत झाली हाताला आणि त्यामुळे मात्र आपण बघू शकतात कॉन्फिडन्स मध्ये नसेल मयुरेश. पण इकडे आपण बघू शकतात की 7-14ची गरज आहे. शेवटचा बॉल 5व्या षटकामधला. 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 14 धाब्याची गरज. स्कोरबोर्ड 52. लास्ट बॉल. अगदी बरोबर ज्या रीतीने दांडी संघाने धावा बनवल्या त्या रीतीने धावा बनवल्या आहेत वानगाव संघाने, परंतु विकेट कुठे ना कुठे आहेत. परंतु यावेळेस काय फटका खेळलाय. आल्या चेंडूला आउट ऑफ द पार्क पाठवलाय. जय नावाचा हा ब्रँडेड फटका. डाव्या हाताचा फलंदाज म्हणजेच क्रिकेटच्या खेळामध्ये डेंजर बॅट्समन म्हणून त्याची ओळख असते. अलग शैली, अलग ताकद आणि त्याची एक जिवंत आणि ज्वलंत उदाहरण देत असताना मैदानाच्या आतमध्ये जय. काय फटका खेळला कोण सांगणार. हा 9व्या क्रमांकाचा बॅट्समन आहे. अगदी यावेळेस कव्हरच्या ठिकाणी, लॉंग ऑफच्या ठिकाणी मात्र यावेळेस फटका सजवला. षटकार. 6 धाबा. आता 6 मध्ये 8ची गरज. 6 चेंडू 8 धाबा. दांडी टीम पाहायला मिळते. गोलंदाज कोण असेल बघूया. गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज आपण बघू शकता. आता अच्छेलाल म्हणजेच माचो आणि नो स्ट्राईकला जय. 6 चेंडू 8 धाबा. आणि सर्वात एक्सपिरियन्स आतापर्यंत या स्पर्धेतला सर्वात वरिष्ठ खेळाडू आपल्याला पाहायला मिळते विशुभाऊ गोलंदाजी मार्कवर येत असताना.
बघायला गेलं तर प्रत्येक चढ उतार उन्हाळे पावसाळे टेनिस क्रिकेटचे विश्वभाऊने पाहिलेले आहेत. या परिस्थितीतून देखील गेलेला आहे विश्वभाऊ आणि इथून देखील मॅच जिंकवलेले आहेत. परंतु आज त्या अनुभवाची गरज आहे. बघूया, इथून सुरुवातीचे 3 चेंडू चांगले हाताळावे लागतील गोलंदाजाला. यंग सल्टचं रक्त मात्र वेगळी गोष्ट असते, परंतु वयाच्या 60 पर्यंत येताना ती गोलंदाजी हाताळणं थोडा अवघड आहे, परंतु अशक्य नाही आहे. पहिलाच बॉल सिंगलने सुरुवात केली, अगदी टॉस करून चेंडू टाकला जातोय. यावेळेस आपण बघू शकता तो डॉट 1 धावेने सुरुवात झालेली आहे शेवटच्या ओव्हरची. कारण की ती लवचिकता नसते, आता मात्र शरीरामध्ये ती नजर नसते, त्यामुळे मात्र या वयामध्ये मात्र मैदानामध्ये उतरणं देखील खूप मोठी गोष्ट आहे. 1 धाव, स्कोरबोर्ड 59. बघूया, विश्वनाथ जाधव आपल्याला पाहायला मिळतोय, विश्वनाथ दवणे आपल्याला पाहायला मिळतोय. आपण बघू शकतात गोलंदाजी मार्कवर विश्वभाऊ 59 झालेले आहेत आणि 7 धावेची गरज आहे. 5 मध्ये 7. स्लोवर चेंडू बॅकफुटवर जाऊन खेळला जातोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक 1 मिळेल, दुसऱ्याचा प्रयत्न नाही केला आणि सिंगलवर समाधान मानावे लागेल. 2 मध्ये 2 खर्च केलेले आहेत. चेंडू 4 धावा बनवायच्या 6. स्कोरबोर्ड 60. 7 गडी बाद 60 धावा. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये आता मात्र 6 बनवायचे आहेत. तिसरा बॉल, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, काय फटका खेळलाय इकडे मात्र माचोने, अगदी माचो स्ट्रोक खेळलाय. 4 धावा, चौकार. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 64. कंपल्सरी चेस नेम आहे, 3 मध्ये 2 बनवायचे, ते लक्षात घ्या. वानगाव टीम 3 चेंडू 2 ची गरज. चेस कम्प्लीट चेस करावे लागतील, 2 धावा बनवायचेच आहेत वनगाव टीमला, हे देखील लक्षात घ्या. 66चं आव्हान 64 पर्यंत पोहोचले आहे. परत इकडे आता 2 धावेची गरज आहे 3 मध्ये. 3 चेंडू 2 धावा. अगदी रिव्हर्स अटेम्प्ट केला. यावेळेस फलंदाजाने 4 धावा मिळवल्या. आता 3 मध्ये 2. सोपं केलं समीकरण. विश्वभाऊ तयार, राईट मोर द विकेट. डॉट बॉल आलाय. षटकाराकडे जात असताना यालाच क्रिकेट म्हणतात. मनामध्ये जिंकण्याची आशा नेहमी ठेवावी. अगदी मात्र शेवटच्या बॉल पर्यंत मॅच आणण्याची ताकद अजूनही आहे विश्वभाऊ मध्ये दाखवत असताना. मागचा चेंडू डॉट फेकलाय. 2-2 बनवायचेच आहेत. 2-2 कंपल्सरी चेस. ऑन साईडला फटका स्विंग केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक 1 पूर्ण होणार आणि आता खऱ्या अर्थाने मॅचला मजा आहे. इथे टेन्शन असतो बॅट्समनला, कारण की 1 मध्ये 1 आणणं ही देखील एक गोलंदाजाचा विजय आहे. 6 मध्ये 8 असताना, 6 चेंडू 8 असताना विश्वभाऊने 1 मध्ये 1 आणलेली आहे. आता 1 धाव पूर्ण करायचीच आहे वानगाव टीमला. अच्छेलालने चौकार खेचला, परंतु डॉट चेंडू घेऊन परत प्रेशर मध्ये आणलं टीमला. आणि आता मात्र जर बघायला गेलं तर स्ट्राईकवर जय आहे. सर्व काही जिम्मेदारी जयवर आहे. आता इथे नशीब जयच्या खांद्यावर वानगाव टीमचं आणि दांडी टीमचं नशीब विश्वभाऊच्या खांद्यावर. 6-8 आणि त्यामध्ये 1-1. इथून 1-1 कित्येकदा बनलेला नाहीये आणि कित्येकदा 1-1 बनलेला देखील आहे. परंतु जास्त टेन्शन गोलंदाजांपेक्षा फलंदाजावर असतं, कारण की त्यालाही 1 बनवायची असते. 50-50% मॅच आता झालेली आहे. बघूया कुठे जाणार ही मॅच. 1 मध्ये 1 बनवायचीच आहे बॅटिंग टीमला, ती म्हणजे चव्हाणगावला. 66चं आव्हान. स्कोर बरोबरीत झालेला आहे 65. परंतु इकडे मात्र जर बघायला गेलं तर 1 बॉल बाकी आहे, 1 धाव बाकी आहे. सापळा रचला जातोय, फील्ड प्लॅन रचला जातोय. ऑनलाईन आपण बघू शकतात. प्रेक्षक लोक वर्ग देखील आनंद घेत असताना आता सगळ्यांच्या नजरा या पहिल्या मॅचवर. अगदी पैसा बसून मॅच, पहिलीच मॅच दुसऱ्या दिवसाची साहेब चषक आपल्याला पाहायला मिळते. गुरुवारचा दिवस आणि शेवटचा बॉल. 1 बॉल 1 ची गरज. सुपर मॅच. आणि काय केलंय विश्वभाऊ.
आज भी दमखम है, शेर बूढ़ा हुआ तो क्या हुआ, शिकार करना नहीं भूलता. आणि इकडे दाखवलंय विशुभाऊने अनुभव. आजही टॅलेंटेड भारी आहे, फक्त बॅटला टच करून धावणं गरजेचं होतं. आणि इकडे फिरवलंय, चकवलंय, फलंदाजाला बीट केलंय. कमाल आहे. क्रिकेटचा खेळ असाच असतो. चौकाला नंतर असं वाटलं मानगाव जिंकून जाणार. अच्छेलालने डॉट केला, एक आली आणि लाचचा बॉल डॉट झाला. हा खेळ असतो क्रिकेटचा. मॅच जिंकली मात्र साईनगर दांडे बी संघाने. अभिनंदन. नेक्स्ट मॅच एक बाजूला साहित्य बिरवाडी आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल ती म्हणजेच आंबेडकर नगर पाम. कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल. आपल्या संबंध जोडले जातील. धावतो समालोचन घेऊन गोड आवाज कुणाल आपल्याला ऐकायला मिळेल. जाऊयात मॅच मधनं. तिथनं जर आपण पाहिलं तर चला जाऊयात मॅच मधनं. चला जाऊयात मॅच मधनं. जिथनं आपण पाहिलं तर टीम साई एकता बिरवाडी कीर्तेश घरातन टीम आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने आपण टीम पाहणार आहोत आंबेडकर नगर पाम. या दोन टीम मध्ये ही मॅच आहे. तर आपण स्पर्धा पाहिली तर फायर क्रिकेट क्लब पास्टल आयोजित साहेब चषक. अगदी जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणातलं भगवं वादळ आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढवय्या नेता म्हणून ज्याची ख्याती राहिली आहे बाळासाहेबजी ठाकरे, त्यांच्या नावानं आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा देणारा हे चषक आपण पाहतोय. साहेब चषक 2025 हा थरार. एक चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यक्षम सर्वदा. आजच्या या समालोचनाकरता मी करतोय सुरुवात. मी कुणाल मोकाशी. जाऊयात मॅच मधनं. जिथनं जर आपण पाहिलं तर मॅच रंगतदार आहे. टीम साई एकता बिरवाडी आणि त्याच्या विपक्षातून हात करेल ती टीम आंबेडकर नगर पाम. या दोन टीम मधली ती मॅच आहे. या दोन टीम मधलं तर रणयुद्ध आहे या नेक्स्ट मॅच मधनं. चला टीम साई एकता बिरवाडी क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि टीम आंबेडकर नगर पाम दोन बॅटर आपण मैदानात पाठवा. एक रंगतदार मॅच या अगोदरची मॅच झाली. एका बाजूनी विश्वनाथ विशू ज्यांनी अगदी 6 चेंडू आणि 8 धावा ज्या थांबवल्या. अप्रतिम दर्जेदार खेळ. आणि जाऊयात मॅच मधला. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल या दोन टीम मधला. एका बाजूने आपण जर टीम पाहिली तर साई एकता बिरवाडी आणि त्याच्या विपक्षात टीम तोन हात करेल ती टीम आंबेडकर नगर पाम. या दोन टीम मध्ये ही मॅच आहे. चला दोन बॅटर पाठवा मैदानात. पाम लवकर घाई करा. 6 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर दोन टीम क्वालिफाय झाल्या. फायर पास्टल ए